नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईपुडे. तुम्ही पाहता ॲक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनलचा नवीन व्हिडिओ चे राजकीय निरपेक्ष विश्लेषण संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. चला तर आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, प्रमुख बातमी अशी आहे, ब्रेकिंग न्यूज. स्वातंत्र्य दिनी मोदीचं भाषण, दिमागी नक्षल कोण, भाजप सरकार अडचणीत, स्कूल ठीक करो, या संदर्भातले असून मोदीने हे भाषण दिलं आहे. भारताचे सर्वांचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी. जनतेला उद्देशून मोदी साहेब काय म्हणाले ते जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह राजकारण मध्ये आपले स्वागत. गेले 2.5 महिने देशाला झुरळ या शब्दाने हैराण केलं. आता त्या झुरळाची जागा दिमागी नक्षल या नव्या शब्दाने घेतली आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पीएम मोदीने हे शब्द उच्चारले आणि 48 तासापासून देशात फक्त याच शब्दावर चर्चा आहे, सरकारच्या भाषणावर नाही. एका शब्दावर चर्चा का? आणि याच वेळी देशभर स्कूल ठीक करो हे आंदोलन का सुरू झालंय? चला तर समजून घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती. मुद्दा क्रमांक 1, झुरळ ते दिमागी नक्षल हा प्रवास मुद्दा क्रमांक 1 मध्ये पाहू. 6 जूनला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोर्टात काही तरुणांना कॉकरोच म्हटले. त्यानंतर जंतर मंतर मध्ये आंदोलन झाले. त्या ठिकाणी लाठीमार झाला, गोळीबार झाला. इंस्टाग्रामवर एका पोस्ट मध्ये 2 कोटी लोकांचा प्रतिसाद मिळाला. म्हणजे तरुणाची नाराजी स्पष्ट होती. आता 15 ऑगस्ट 2026च्या लाल किल्ल्याच्या वरून पंतप्रधान देशाला संबोधून, जनतेला संबोधून पीएम मोदीने लाल किल्ल्यावरून भाषण केले आणि या किल्ल्यावरून भाषण करताना त्यांनी एक शब्द भाषणात मोठ्या दिमाखाने म्हटले, नक्षल दिमागी. पीएम काय म्हणाले? सशस्त्र नक्षलवादाचा खात्मा झाला. आता दिमागी नक्षल पासून सावध राहा. म्हणजे ते लोकांना भडकवतात, डोक्यात प्रश्न घालतात. दिमागी नक्षल या देशाने या शब्दाचा अर्थ काय काढला आहे ते जाणून घ्या. की जे जंतर मंतर मध्ये बोलले त्यातच दिमागी नक्षल म्हटले. काय परिणाम झाला? 48 तास झाले तरी भाषणातील एकाही मुद्द्यावर चर्चा झाली नाही. फक्त दिमागी नक्षल या शब्दावर चर्चा झाली. मुद्दा क्रमांक 2 पाहूया स्पष्टीकरण. सरकारचा खुलासा. संसदीय कार्यमंत्री म्हणून किरण रिजिजू यांनी पुढे येऊन खुलासा करावा लागला. ते म्हणाले, विरोधकांना नाही, ज्यांची विचारसरणी माओवादी आहेत, जे 370 कलम मानत नाही, बंद करा असे म्हणणारे, देश तोडू पाहणारे ते दिमागी नक्षल आहे. मग प्रश्न तोच आहे, खुलासा करायची वेळ का आली? याचा अर्थ सरकारला समजलं की देशाचा या शब्दावर देशात विपरीत अर्थ निघाला आहे आणि या विपरीत अर्थामुळे नक्षल दिमागी शब्दावर प्रचंड इंस्टाग्रामवर 2 ते 3 कोटी पर्यंत पोस्ट येऊन पडू लागल्या. त्यातच काँग्रेसचे पी चिदंबरम म्हणाले की आय एम प्राऊड ऑफ बिईंग दिमागी नक्षल, म्हणून शब्द बुमरंग झाला. आता तिसरा अर्थ निघाला, 12 वर्ष सत्तेत राहून सरकारने नवीन कल्पना सुचत नाही. 2014 मध्ये त्यांनी एक शब्द आणला, खान मार्केट गॅंग.
त्यानंतर त्यांनी दुसरा शब्द आणला नक्षल, अर्बन नक्षल. त्यानंतर त्यांनी चौथा शब्द आणला अँटी नॅशनल. आणि आता 2026 मध्ये आज 15 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान यांनी त्यांच्या भागातून त्यांच्या भाषणातून नक्षल दिमाखी शब्द उच्चारला. शब्द बदलले, पद्धत तीच. तरुण विचार करत आहे. आता या शब्दावर तरुण विचारत आहे, शाळेत शिक्षक नाही, टॉयलेट नाही, पाणी नाही, म्हणून मुले रस्त्यावर उतरत आहेत. संघ परिवाराला हे आवडत नाही, म्हणून मेंदू वापरणारा प्रत्येक जण नक्षलवादी वाढतो. चौथा मुद्दा स्कूल ठीक करो. आंदोलन याच नाराजीतून किंवा याच त्यांच्या शब्दाने नाराज झाल्यामुळे CJPनं हा नवीन शब्द प्रयोग सुरू केला, स्कूल ठीक करो. ते गावोगाव फिरणार आणि सर्व शाळांचा निरीक्षण करणार. देशभर ही मोहीम सुरू होणार. स्कूल ठीक करो. मागणी साधी आहे. गावात शाळेत पाणी नाही, टॉयलेट नाही, शिक्षक द्या. कुठे शिक्षक आहे तर शाळा नाहीत. 1 लाखाहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत, पण सरकारची यावर काहीच प्रतिक्रिया नाही. म्हणून पश्चिम बंगालमध्ये एक उदाहरण घडलं. पश्चिम बंगालमध्ये CJPचा कार्यकर्ता अब्दुल शाळेची दुरावस्था दाखवली. म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये एक कार्यकर्ता होता CJPचा आणि तो कार्यकर्त्याचं नाव होतं अब्दुल आणि त्याने शाळेची त्याच्या गावातली दुरुस्ती दाखवली. रात्री त्याच्या घरावर हल्ला झाला. वडिलाचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये सरकारने परिपत्रक काढले. शाळेत मोबाईल घेऊन जाण्याचं बंदी केली, म्हणजे समस्या दाखवू नका. तर झारखंडमध्ये पेपरफुटी आंदोलन सुरू झाले. ताबडतोब राहुल गांधीने सीएमला पत्र लिहून संवाद साधायचा सांगितला आणि हे आंदोलन त्वरित बंद झालं पाहिजे अशा सूचना दिल्या. 5वा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की वंदे मातरम त्यांच्यातला. या भाषणात PM यांनी वंदे मातरमचा मुद्दा उपस्थित केला. पण लोकांना आता भावनिक मुद्दे नको आहे. त्यांना आता शाळा पाहिजे, त्यांना आता नोकऱ्या पाहिजे, त्यांना रोजगार पाहिजे, त्यांच्या हाताला काम पाहिजे. आणि या प्रश्नाची उत्तरे त्यांच्या भाषणातून यायला हवी होती. परंतु तेच रटाळ भाषण जशाच तसं शब्द बदलून त्यांच्या सचिवाकडून लिहून घेतलेलं भाषण त्यांनी ते वाचून दाखवलं. आणि त्या भाषणामध्ये जे सचिव आहेत 14 वर्षापासून काम करतात तेच आहेत आणि तेच फक्त शब्दाची उलटापालट करून भाषण तयार करून देतात. आणि मोदी सरकारच्या पंतप्रधान या नात्याने 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्याहून ते भाषण वाचून दाखवलं जातं आणि बोलल्या जातो. मेरे प्यारो देशवासी, काय केलंय? निष्कर्ष थोडक्यात, दिमागी नक्षल हा शब्द सरकारला उलटला. तरुणांना मागणी केली, स्कूल ठीक करो सारखी बेसिक कल्पना त्यांनी घेतली, पण त्यावर दडपशाही होते आहे. 12 वर्षीय सरकार शिळे आहेत. नवीन कल्पना नाहीत, नवीन लेबल नाहीत, प्रश्न विचारणाऱ्या पिढीला दाबता येत नाहीत. तुमच्या भागातील शाळेची व्यवस्था काय आहे? कॉमेंट करून सांगा. स्कूल ठीक करो असे लिहा. सरकारचे या प्रश्नांना उत्तरे लेबल लावू नयेत. अशाच निर्भीड राजकीय विश्लेषणासाठी ऍक्टिव्ह राजकारण YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओत नवीन मुद्द्यासह भेटूया निवांत. जय हिंद, वंदे मातरम.
जय भारत, जय स्वातंत्र्य दिन, चिरायू हो.